नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी उज्ज्वला वाखुरे. पॉलिटी सीरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज आपण एक खूप महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत, जो आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला सातत्याने त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले दिसत आहेत. तर त्याच्यामधला सोपा सुटसुटीत असा भाग आहे. मात्र आपल्याला त्याच्याशी संबंधित मुद्दे कन्फ्यूज झाले तर आपले प्रश्न चुकू शकतात. म्हणून त्याला आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकदा रिवाइज करावं या हिशोबाने आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो, की आपण भारतीय राज्यघटना तयार करत असताना आपण विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि त्या राज्यघटनांमध्ये जी अशी तत्व आहेत, जी आपल्याला भविष्यात जी आपली राज्यघटना तयार होणार आहे किंवा अंमलात येणार आहे, त्या राज्यघटनेसाठी महत्त्वपूर्ण आहेत, अशा पद्धतीने आपल्याला ती आपण स्वीकारलेली आहेत. मग आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनांमधून कोणती तत्त्व स्वीकारली याच्यावरती राज्यसेवा आपल्या कंबाईनला सातत्याने प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि याच्यावरचे प्रश्न अगदी सोपे असतात आणि ते प्रश्न आपल्याला सोडवता येणं अपेक्षित असतं. तर त्या दृष्टिकोनातून आपण कोणत्या कोणत्या देशाकडून कोणती कोणती तत्त्व स्वीकारली आहेत, चला बघूयात. यामध्ये सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे 1935चा कायदा. 1935चा कायदा जो ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेला कायदा आपल्याला दिसतो, ज्यामध्ये भारतीय संघ राज्यविषयक कायदा असंही 1935च्या कायद्याला म्हटलं जातं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी संघराज्य व्यवस्था भारतामध्ये स्वीकारलेली आहे, ती 1935च्या कायद्याचा सुद्धा आपण त्याच्यासाठी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण न्यायव्यवस्थेमध्ये ज्याच्यामध्ये 1935च्या कायद्याने फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली होती, तर ते फेडरल कोर्ट ऑफ इंडिया जे त्यावेळेसच्या केंद्र आणि प्रांत यांच्या संघर्षासाठी अंतिम न्यायालय असणार होतं, तशाच पद्धतीने आज आपण जे सर्वोच्च न्यायालय बघतो आहोत, तर त्या पद्धतीने केंद्र विरुद्ध राज्य असे संघर्ष सोडवण्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो. तर ही जी तरतूद आहे न्यायव्यवस्थेची, याचा अर्थ फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचं जे मॉड्यूल आहे ते आपण आपल्या सर्वोच्च न्यायालयासाठी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे 1935च्या कायद्यावरून. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि आपल्याला परीक्षाभिमुख लक्षात ठेवण्यासारखी जी महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे लोकसेवा आयोग. पण याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची तरतूद लक्षात ठेवा, की प्रांतिक लोकसेवा आयोग आपण 1935च्या कायद्याने स्वीकारलाय. केंद्रीय लोकसेवा आयोग आपण 1919च्या मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायद्याने स्वीकारलेला होता. त्यामुळे इथे 1935च्या कायद्यामध्ये प्रांतिक लोकसेवा आयोगाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पद जे आपण 1935च्या कायद्याने स्वीकारतो आहे आणि ते म्हणजे आपलं गव्हर्नर, म्हणजे भारताच्या राज्यपालांचं जे पद आहे, जे घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतात, तर राज्यपाल पद आपण 1935च्या कायद्यावरून स्वीकारलेलं आहे. त्यानंतर आणीबाणीच्या ज्या तरतुदी आहेत, या तरतुदी सुद्धा आपण 1935च्या कायद्याने स्वीकारलेल्या आहेत. मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, त्याच्यामध्ये राज्यपाल पद जर विचारलं तर 1935चा कायदा, मात्र राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतील किंवा राज्यपालांची नेमणूक केंद्राचे प्रतिनिधी म्हणून केंद्राकडून केली जाते, ही जी तरतूद आहे, नेमणुकीचा मुद्दा विचारला, नियुक्तीचा राज्यपालांच्या बाबतीतला मुद्दा विचारला, तर ती तरतूद आपण कॅनडा देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे. मात्र राज्यपाल पद विचारलं तर ती तरतूद आपण 1935च्या कायद्याने घेतली आहे. तशाच पद्धतीने आपण एक महत्त्वाची तरतूद जी आत्ता आपण बघतो आहोत ती म्हणजे आणीबाणी विषयक तरतूद. आणीबाणी विषयक तरतूद विचारली तर ती 1935च्या कायद्याने तिथे टिक करा. आणि आणीबाणीच्या काळामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित केले जातील, ही तरतूद आपण जर्मनी देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे. तर हे जे फरक आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शनमध्ये हे दोन्ही मुद्दे दिसतील, तर त्या दृष्टिकोनातून हा भाग आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण अमेरिकेची राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेवरून आपण काय काय तरतुदी लक्षात म्हणजे आपण स्वीकारलेले आहेत ते लक्षात ठेवूयात. सगळ्यात पहिले आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारले आहेत ते म्हणजे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. हे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारले. फक्त संकल्पना स्वीकारली मित्रांनो, आपण त्यांच्या राज्यघटनेतले मूलभूत हक्क आपल्या राज्यघटनेमध्ये कॉपी पेस्ट केलेले नाही आहेत. आपण ती संकल्पना स्वीकारतोय, म्हणून आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून मूलभूत हक्क स्वीकारले असं आपण म्हणतो आहोत. त्याच्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन किंवा न्यायिक पुनर्विलोकन, ज्याला आपण ज्युडिशियरी रिव्ह्यू म्हणतो,
ती न्यायालयीन पुनर्विलोकनाची तरतूद सुद्धा आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती पद, आपल्याला व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे जे पद दिसतंय ते आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारलं आहे. न्याय व्यवस्थेचं जे स्वातंत्र्य आहे ते सुद्धा आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारलंय आणि राष्ट्रपतींवरची महाभियोगाची जी पद्धत आहे ती सुद्धा आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारली आहे. म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेवरून आपण काय महत्त्वाचे मुद्दे स्वीकारलेत? एक स्वीकारलंय मूलभूत हक्क, दुसरं स्वीकारलंय उपराष्ट्रपती पद, तिसरं स्वीकारलंय राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत, चौथा मुद्दा आपण स्वीकारलाय तो म्हणजे न्यायालयाचे स्वातंत्र्य आणि पाचवा मुद्दा न्यायालयीन पुनर्विलोकन. भारताच्या न्यायव्यवस्थेवरती अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेचा प्रभाव आहे असं मानलं जातं. त्याच्यामध्ये भलेही फरक असला तरीही न्यायालयाच्या स्वातंत्र्याची जी तरतूद आहे किंवा न्यायालयीन पुनर्विलोकनाची जी तरतूद आहे ती आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहे. त्यानंतर जर्मनीची जी राज्यघटना आहे त्या जर्मनीच्या राज्यघटनेवरून आपण एक खूप महत्त्वाची तरतूद स्वीकारली आहे जी मी आता तुम्हाला सांगितली आहे. ती म्हणजे आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होण्याची जी तरतूद आहे. आणीबाणी जेव्हा जाहीर केली जाते त्यावेळेस नागरिक आपले मूलभूत हक्क उपभोगू शकत नाही या बाबतीमध्ये ही तरतूद आपण जर्मनी देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे. म्हणजे पुन्हा हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. आणीबाणीची तरतूद विचारली तर 1935चा कायदा आणि आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होतील ही तरतूद आपण जर्मनी देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इंग्लंड म्हणजे ब्रिटिश राज्यघटनेवरून कोणती कोणती तरतूद घेतलेली आहे तर संसदीय शासन व्यवस्थेवरती आपल्याला ब्रिटिश राज्यघटनेचा प्रभाव दिसतो. त्यामुळे संसदीय शासन पद्धती आपण इंग्लंड देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने कॅबिनेट व्यवस्था असेल, द्विगृही संसद असेल, कायद्याचे राज्य ही तरतूद असेल, संसदेचे विशेष अधिकार करण्याची पद्धत असेल, एकेरी नागरिकत्व असेल आणि फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम म्हणजे ज्याला सर्वाधिक मतं मिळतील तो उमेदवार निवडून येईल ही तरतूद सुद्धा आपण ब्रिटिश राज्यघटनेवरून घेतली आहे. म्हणजे ब्रिटिश राज्यघटनेचा सर्वाधिक प्रभाव आपल्या संसदीय शासन पद्धतीवरती पडलेला दिसतो. मग संसदीय शासन पद्धती आली, द्विगृही संसद किंवा द्विसभागृही कायदेमंडळ ही तरतूद आली, ही संकल्पना आली, कॅबिनेट व्यवस्था आली, कायद्याचं राज्य ही संकल्पना आपण ब्रिटिश राज्यघटनेवरून घेतली आहे. संसदेचे विशेष अधिकार कायदा करण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा आपण इंग्लंड देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारली आहे आणि एकेरी नागरिकत्व ही सुद्धा तरतूद आपण इंग्लंडच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहे. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे कॅनडा देशाची राज्यघटना. कॅनडा देशाकडून आपण खूप महत्त्वाची एक तरतूद स्वीकारली आहे आणि ती म्हणजे प्रभावशाली केंद्र शासन. डॉमिनंट सेंट्रल गव्हर्नमेंट आहे भारतामध्ये जी आपण कॅनडा देशाच्या राज्यघटनेवरून तरतूद स्वीकारली आहे. त्यानंतर जे राज्यपाल पद आहे ते राज्यपालांची जी नेमणूक आहे ते केंद्राचे प्रतिनिधी म्हणून राज्यपालांची नेमणूक केंद्राकडून केली जाणार आहे किंवा राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करतील. नेमणुकीची जी तरतूद आहे ती आपण कॅनडा देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारली आहे. म्हणजे पुन्हा इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की राज्यपाल पद विचारलं तर 1935चा कायदा आणि राज्यपालांची नेमणूक विचारली तर कॅनडा देशाची राज्यघटना. त्यानंतर अजून एक महत्त्वाची तरतूद आपण स्वीकारली आहे ती म्हणजे शेषाधिकार केंद्राकडे आहे. म्हणजे ज्या विषयांचा समावेश भारताच्या 7व्या परिशिष्टातील केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीमधल्या विषयांमध्ये नाहीये अशा विषयांवर कायदा करण्याची गरज निर्माण झाली तर तो कायदा करण्याचा अधिकार संसदेला असणार आहे. ही जी तरतूद आहे ती कॅनडा देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारली गेली आहे. त्याच पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार जे क्षेत्र आहे ते आपण कॅनडा देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेलं आहे. आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लागार क्षेत्रावरती गेल्या 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कलमांवर प्रश्न आहे. म्हणजे राष्ट्रपतींना एखाद्या विधेयकाबाबत, एखाद्या मुद्द्याबाबत जर सर्वोच्च न्यायालयाचं मत घ्यायचं असेल, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घ्यायचा असेल तर कलम 143 नुसार ते सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात आणि तो सल्ला सर्वोच्च न्यायालय जर देतो आहे ही जी तरतूद आहे ती आपण कॅनडा देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहे. त्यानंतर पुढे आपल्याला ऑस्ट्रेलियाची राज्यघटना आहे. गेल्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण आपल्याला हा प्रश्न विचारला गेलाय. तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून 2
तरतुदी आपण महत्त्वाच्या घेतलेल्या आहेत. एक आहे समवर्ती सूची आणि संसदेची संयुक्त बैठक. समवर्ती सूची आणि संयुक्त बैठक आपण ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारून झालाय. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलेलं आहे आपण? दक्षिण आफ्रिकेकडून घटना दुरुस्तीची पद्धत घेतलेली आहे. त्याच पद्धतीने राज्यसभा सदस्यांची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आहे. घटना दुरुस्तीची पद्धत आहे आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक प्रक्रिया, जी राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक प्रक्रिया अप्रत्यक्ष होते, एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या आधारे होते, पसंती क्रमानुसार होते, ती तरतूद ती प्रक्रिया आपण दक्षिण आफ्रिकेमधून घेतलेली आहे, त्यांच्या राज्यघटनेवरून आपण स्वीकारली आहे. त्यानंतर आयरिश राज्यघटना म्हणजे आयर्लंडची राज्यघटना, त्यांच्याकडून आपण मार्गदर्शक तत्वे स्वीकारली आहे. आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार केलाय. राष्ट्रपतींची जी निवडणूक पद्धत आहे ती आपण स्वीकारली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया आणि राष्ट्रपतींवरील महाभियोग प्रक्रिया ही याच्यामधला फरक पाहताना आपण हा मुद्दा पाहिलाय की राष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया आपण आयर्लंडच्या म्हणजेच आयरिश राज्यघटनेवरून स्वीकारली आहे. तसेच राज्यसभेमध्ये काही सदस्यांचं जे नामनिर्देशन होत आहे, म्हणजे सध्या आपण राज्यसभेमध्ये 12 खासदार जे आहेत ते राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जाताना दिसत आहेत. तर ती जी तरतूद आहे ती आपण आयरिश राज्यघटनेवरून घेतलेली आपल्याला दिसते. मग आयरिश राज्यघटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्व समाविष्ट केली गेली ती स्पेनच्या राज्यघटनेवरून केली गेलेली आपल्याला दिसतात. तर आयर्लंडनी ती स्पेनच्या राज्यघटनेवरून घेतली आणि भारताने ती आयर्लंडच्या राज्यघटनेवरून घेतली, ही तरतूद लक्षात ठेवा. त्यानंतर आपण फ्रान्स देशाच्या राज्यघटनेवरून कोणत्या महत्त्वाच्या संकल्पना स्वीकारल्यात? सगळ्यात महत्त्वाची संकल्पना स्वीकारली आहे आपण गणराज्य म्हणजे रिपब्लिक ही संकल्पना. आणि त्यानंतर आपण प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली तत्व आहेत ती सुद्धा आपण आपल्या सरनाम्यामध्ये आपण जी वापरलेले शब्द आहेत ते सुद्धा आपण फ्रेंच देशाच्या राज्यघटनेवरून किंवा फ्रान्स देशाच्या राज्यघटनेवरून आपण ह्या तरतुदी स्वीकारलेल्या आहेत. आता याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की आपल्या परीक्षाभिमुख तयारीमध्ये हा मुद्दा तुमच्या पॉलिटीच्या बाबतीमध्ये इन्क्लूड कराच की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या देशांकडून घेतलेली जी तत्व आहेत आणि आपण आपल्या राज्यघटनेमध्ये कोणती कोणती तत्व वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून घेतलेली आहे ही आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. अशाच नवीन काही कंटेंटसह आपण पुन्हा एकदा उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहात. थँक्यू.